Hello student, how are you? कसे आहात? Okay. Yesterday we have studied mathematics and English. Today we are going to learn science. Science is fundamental subject. फंडामेंटल आयडेंटिटीज काय आहे? लेंथ म्हणजे लांबी, टाइम वेळ, आणि मास म्हणजे काय? वस्तुमान, किलोग्रॅम. तर आपण त्या राशी पाहिलेल्या आहे. बल, फोर्स इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम इंटू ए, मास इंटू एक्सेलरेशन. So what is the unit, SI unit of mass, and what is the SI unit of acceleration? Depending upon this, the force will be the most important formula, Newton's second law. Now today we are why copper is good conductor of electricity. तांबे हे सर्वात बेस्ट चांगल्या प्रकारचं विद्युत धारेचं धातू आहे. तांब, बरोबर की नाही? त्याच्यातून धारा वाहते. तुम्हाला माहिती आहे बॅड कंडक्टर्स ऑफ द इलेक्ट्रिसिटी अँड गुड कंडक्टर्स ऑफ द इलेक्ट्रिसिटी. धातूमधून ही कॉपर धातूमधून चांगल्या प्रकारची धारा वाहते. का वाहते? वाय? कारण बिकॉज आयनायझेटिंग एनर्जी फॉर कॉपर इज 7.72 because ionizing energy for copper is 7.72 electron volt. So higher electricity flow through the copper metals. Copper wire म्हणा, copper metals म्हणा, coppers म्हणा, आणि म्हणून इट इज ए गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. तांबे हे सर्वात महत्त्वाचं गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. Why vinegar is a good conductor of electricity? Because higher electricity flow through the vinegar. आपण प्रॅक्टिकल केलं तर प्रॅक्टिकल केल्यानंतर काही सोल्युशनमधून धारा वाहू शकत नाही, तर काही सोल्युशनमध्ये चांगल्या प्रकारे धारा वाहू शकते. तसं विनेगार आहे. तर हे विनेगार इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय? विनेगार इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकॉज हायर इलेक्ट्रिसिटी फ्लो थ्रू द विनेगार. आणि जास्त प्रमाणात वाहते आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे गुड कंडक्टर ऑफ द विनेगार. सो इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. Why gold, Au, argon? Why gold is not a good conductor of electricity? सोनं, चांदी याच्यामधनं धारा वाहू शकत नाही, मेटल असून सुद्धा. इट इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा प्रश्न यावर्षी जास्त शक्यता वाटतं मला. वाय गोल्ड इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मित्र, हे सगळे प्रश्न आहेत. रिझन हे क्वेश्चन पेपरमधनं घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. व्हॉट इज द ओहम्स लॉ? आता ओहम्स लॉ म्हटलं तर 3 प्रकारचे फॉर्म्युले येतात. तर V इज इक्वल टू IR, I इज इक्वल टू V अपॉन R, R इज इक्वल टू V अपॉन I, आहे का नाही? 3 प्रकारे फॉर्म्युले. तर रेजिस्टन्स, व्होल्टेज आणि करंट, R इज इक्वल टू V अपॉन I किंवा V इज इक्वल टू R मल्टिप्लाइड बाय I.
किंवा आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही अपॉन आर याच्यानं 3 फॉर्म्युले आहेत. दिस इज द ओहम्स लॉ, नाही का. इनव्हर्सली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल एका वाक्यामध्ये आहे ते. तर तुम्ही चांगला करून ठेवा. 2 मार्क, 2 आणि 2 4, 6 मार्काचा आज मी दिलाय मित्रांनो तुम्हाला. आता सायन्सची वही करा आणि सायन्समध्ये लिहून ठेवा. आता याच्यानंतर आपण लगेच इंग्लिश घेऊया. परंतु हे नवीन मुलं असतील तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आज विज्ञान सुरू केलं आहे आपण आणि आता जवळजवळ विज्ञानचं घेऊया, म्हणजे वार्षिक परीक्षेला तुम्हाला विज्ञानला चांगले मार्क मिळतील. ओके, बाय.